नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, वेतनासंबंध एप्रिल पेड मे महिन्याच्या वेतनासंदर्भात काय माहिती आहे। शिक्षण विभाग, प्राथमिक जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर यांच्या वेतन खात्याची KYC पूर्ण करून प्रमाणपत्र सादर करण्याबाबत उपरोक्त संदर्भे शासन परिपत्रकान्वये प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांचे वेतनाचे खात्याची KYC पूर्ण करण्याबाबत शासनाचे जाहीर आदेश आहेत। तसेच सदर KYC पूर्ण न केलेले अधिकारी कर्मचारी यांचे माहे एप्रिल 2026चे 26 मे 2026चे वेतन आरित करण्यात येणार याबाबत शासन आदेश आहे। त्यानुसार आपल्याला सूचित करण्यात येते की आपल्या अधीनस्थ सर्व शिक्षक शिक्षकेतर अधिकारी कर्मचारी यांचे बँक खाते KYC पूर्ण करून यासोबत दिलेल्या नमुन्यातील त्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित बँकेकडून प्राप्त करून घेऊन आपले कार्यालयात जमा करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कर्मचारी यांची राहील। याबाबत संबंधितास अवगत करण्यात यावे। बँककडून KYC प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरता संबंधिताचा आधार कार्ड, पॅन कार्ड, शासकीय कर्मचारी ओळखपत्र यासोबत दिल्या नमुन्यातील प्रमाणपत्र आपल्या खात्याच्या शाखेमध्ये त्या शाखेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून प्राप्त करून घ्यायचं आहे। संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी KYC प्रमाणपत्र बँकेकडून प्राप्त करून घेतल्यानंतर शिक्षकांनी सदर प्रमाणपत्र आपल्या मुख्याध्यापक यांच्याकडे व कार्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांनी संबंधित आस्थापना लिपिक यांच्याकडे जमा करायचे आहे। मुख्याध्यापकांनी सदर KYC प्रमाणपत्र शालार्थ प्रणालीमध्ये कशा पद्धतीने अद्ययावत करावं याबाबतची कार्यपद्धती स्वतंत्ररित्या करण्यात येईल। याशिवाय माहे एप्रिल 2026 मे 2026चे वेतन अदा करता येणार नाही। त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रथम प्राधान्याने सदर कारवाई पूर्ण करावी। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंधित व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।